श्रोते, 14 विद्या आणि 64 कलांचा उल्लेख आपल्या ग्रंथांमध्ये पूर्वापार आहे. परंतु काळानुरूप यातल्या विद्या आणि कला क्षेत्रांना अनेक उपशाखा जोडल्या गेल्या. वेगवेगळी कौशल्य नव्याने उदयाला आली आणि नवी पिढी ती आत्मसात करते. कुठलंही काम हे कुशलतेने केलं की त्याचं सौंदर्य वाढतं. या साऱ्याचा विचार करून कौशल्य प्रशिक्षणाचा आयाम अधिक विस्तारला गेलाय. ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थांव्यतिरिक्त आणखी कोणत्या नाविन्यपूर्ण संधी आहेत, योजना आहेत, संस्था आहेत, या साऱ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अर्थात महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर यांच्याकडून. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर अपूर्वा पालकर यांना 30 वर्ष जवळपास शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव आहे. स्टार्टअप्स आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. 100हून अधिक वेगवेगळ्या संस्थांशी कोलॅबोरेशन्स करून त्यातून उद्योजकतेला पोषक असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिक्षणविषयक धोरण हा त्यांचा आवडीचा विषय आहे. मार्केटिंग मॅनेजमेंट विषयी त्यांची 5 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि 50हून अधिक रिसर्च पेपर्स शोध निबंध त्यांचे यापूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत. तर आजचा दिवस जो आहे तो कौशल्य दिवस आहे. तर सर्वप्रथम तुम्हालाही शुभेच्छा देते की ह्या एका मोठ्या संस्थेच्या किंवा खरं तर आपल्या इथल्या पहिल्या विद्यापीठाच्या अशा प्रकारच्या कौशल्य विद्यापीठाच्या तुम्ही प्रमुख आहात. तर सर्वप्रथम शुभेच्छा देते. तुम्हाला आज काय वाटतं या निमित्ताने? हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि मला असं वाटतं की भारतामध्ये जे कौशल्याला जे प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्याची खूप आवश्यकता आहे आणि त्यानिमित्ताने एक दिवस सुद्धा नेमलेला आहे. तर सेलिब्रेशन ऑफ स्किल्स हे करणं खूप आवश्यक आहे. कारण अनेकदा स्किल्स म्हटलं की फक्त टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन अशीच एक लोकांची भावना असते आणि ज्याला आपण की ब्लू कॉलर स्किल्स किंवा ब्लू कॉलर जॉब्स असं म्हणतो त्यातून त्यांची निर्मिती होते. पण आता स्किलची व्याप्ती खूप मोठी झालेली आहे आणि या व्याप्तीमध्ये आपण ग्रे कॉलर जॉब्स आणि व्हाईट कॉलर जॉब्स याला आपण म्हणतो तिथे सुद्धा स्किल्सची खूप आवश्यकता आहे. तंत्रज्ञान जसं बदलतंय तर स्किल्स अनेक क्षेत्रांमध्ये असणं गरजेचं आहे आणि लाईफ लॉंग लर्निंग हे खूप महत्त्वाचं झालं आहे. तर मला असं वाटतं की स्किलचं धोरण, स्किलचं प्रशिक्षण आणि स्किलचा दिवस, युवा दिवस हे सगळं एकमेकांशी जोडल्या गेलेलं आहे आणि माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. बरोबर. युवा कौशल्य दिवस असं 15 जुलै हा आपल्याकडे हा दिवस साजरा केला जातो. तर कौशल्य प्रशिक्षण म्हणताना तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की अनेक कौशल्याच्या मध्ये ऍड झालेली आहेत, नव्याने आलेली आहेत. तर अशी कोणकोणत्या प्रकारची कौशल्य आहेत, किती प्रकार असतील? खरं तर जेव्हा मी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी इथे प्रथम कुलगुरू म्हणून आले तेव्हा आम्ही थोडासा मार्केटचा अभ्यास केला आणि कुठे गॅप्स आहेत, म्हणजे एक्झॅक्टली स्किल्सची गरज कुठे कुठे आहे. तर आपल्याला असं जाणवलं की भारतामध्ये IT हा जो मोठा एरिया, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये स्किल्सची खूप आवश्यकता आहे आणि हे नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत तर ते आत्मसात करण्यासाठी स्किल गॅप्स खूप मोठे आहेत. रिटेल क्षेत्र आहे, रिटेल क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रिटेल मॉल्स येत आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा लागणारा जो मनुष्यबळ आहे तो स्किलच्या मार्फतच आपण उपलब्ध करून देऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरा जो खूप मोठा एरिया जो मला असं वाटतंय की तो आहे सप्लाय चेनचा. बरं. सप्लाय चेन मॅनेजमेंट आता नुकतंच महाराष्ट्र शासनाकडून वाळवंट पोर्ट याची पण घोषणा करण्यात आलेली आणि का मोठ्या प्रमाणात मोठा पोर्ट येणार असेल तर तिथे कौशल्य मनुष्यबळाची खूप आवश्यकता असणार आहे. तर मला असं वाटतं पोर्ट मॅनेजमेंट, शिप बिल्डिंग, सप्लाय चेन असे अनेक एरियाज आहेत ज्याच्यामध्ये खूप कौशल्य पूर्ण लोकांची गरज असणार आहे. आणि मला असं जे स्टॅटिस्टिक्स आत्ता कळतं आहे त्याच्यामध्ये काही लाखांमध्ये लोकांची जे जॉब्स क्रिएट होणार आहे. जॉब क्रिएशन जिथे होतात तिथे कौशल्याची गरज असते. हे करत असताना हेल्थ केअर 2020 जे कोविड झालं होतं त्याच्यामध्ये हेल्थ केअर सेक्टर हे खूपच महत्त्वाचं सेक्टर झालंय आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये सुद्धा कौशल्याची खूप गरज आहे. आणि आतापर्यंत कसं मेडिकल आणि हेल्थकेअर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर हेल्थकेअर सेक्टरमध्ये मला
आता आज जेव्हा मी तुमच्याशी बोलते तर भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा आपल्याला खूप कौशल्य मनुष्यबळ देण्याची आवश्यकता अशी दिसते. जग आपल्याकडे बघतंय. अच्छा. तर ते हेल्थकेअर सेक्टर सुद्धा एक मोठा सेक्टर आहे ज्याच्यामध्ये खूप प्रमाणात लोक लागणार आहे. त्याचबरोबर सोलर, त्याचबरोबर EV इलेक्ट्रिक व्हेकल्स, जसे जसे नवीन नवीन गोष्टी येत आहेत त्या एरियामध्ये क्षेत्रांमध्ये आपल्याला स्किल मॅनपॉवरची आवश्यकता असणार आहे. तसं म्हटलं तर स्काय इज द लिमिट असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आत्ता शासनाचे जेवढेही डिपार्टमेंटल धोरण होत आहेत सगळ्या डिपार्टमेंटल धोरणांमध्ये तुम्हाला स्किलचा एक कॉम्पोनंट नक्कीच दिसेल. म्हणजे टेक्स्टाईलची एक पॉलिसी झाली त्याच्यामध्ये सुद्धा स्किलचा समावेश करण्यात आला. आता नुकतंच मागच्या आठवड्यात एका कार्यक्रमात मला बोलवलं गेलं होतं आणि तो कार्यक्रम होता की आता आपल्या जे माइन्स आहेत म्हणजे यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर जिथे माइन्समध्ये कोल्सची संख्या कमी होते त्याच्यामुळे जॉब जाणार आहे लोकांचे, तर परत तिथे स्किल्स म्हणजे रिपर्पजिंग ज्याला आपण म्हणतो, तर तिथे स्किल्सची जोड देऊन लोकांना आपण उद्योजक किंवा त्यांना जॉबसाठी तयार कसं करू शकू या सगळ्या गोष्टी अशा क्षेत्रांमध्ये सुद्धा आवश्यक आहे. या प्रश्नाचं उत्तर इतकं मोठं आहे की मला खरंच त्याला सीमित उत्तर देणं सुद्धा मला आता कठीण वाटायला लागलंय. तुम्ही आता ही वेगवेगळी क्षेत्र ज्याचा उल्लेख केलात, IT असेल किंवा हेल्थकेअर आहे, सोलार आहे, EV आहे, तर या सगळ्या क्षेत्रामध्ये फॉर्मल एज्युकेशन ज्याला आपण म्हणू की इंजिनिअरिंग आहे किंवा त्या क्षेत्रासाठी लागणारं अकाउंटिंग मधलं हे सगळं मनुष्यबळ हे आपल्याकडे तयार होतच असतं. परंतु कौशल्य आपण जी म्हणतोय ती आपल्या नेहमीच्या शिक्षणापेक्षा थोडी वेगळ्या प्रकारची आपल्याला विकसित करावी लागणार आहेत ना, त्याविषयी. हा प्रश्न मला अगदी सर्वसाधारण सगळेच विचारतात की कौशल्य विद्यापीठ आणि पारंपरिक विद्यापीठामध्ये काय फरक आहे. तर त्याच्यामध्ये अगदी आपले जे राष्ट्रीय धोरण आहे स्किल्स, NCVTने दिलेले गाईडलाईन्स, UGCने दिलेल्या गाईडलाईन्स आहे, त्याच्यामध्ये खूप स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की स्किल ओरिएंटेड जे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये 60 ते 70% स्किल ओरिएंटेड टीचिंग करणं आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग असेल, लॅबोरेटरी असेल, जे हँड्स ऑन ज्याला आपण म्हणतो असं करणं आवश्यक असेल, आणि 30 ते 40% जे क्लासरूम असायला पाहिजे. हा मुख्यतः बदल याच्यामध्ये आहे. आणि हँड्स ऑन केल्यावर मुलांमध्ये जो कॉन्फिडन्स डेव्हलप होतो तर त्या कॉन्फिडन्सनी नोकऱ्या मिळण्याचे त्यांचं प्रमाण वाढू शकतं. मला असं वाटतं की स्किल्स युनिव्हर्सिटीमध्ये जो शिक्षण घेतो आहे त्या स्टुडंटला ऑन द जॉब ट्रेनिंग हे कंपल्सरी कॉम्पोनंट आपण केलेलं आहे. आणि ऑन द जॉब ट्रेनिंग केल्यानंतर त्याला ऍक्च्युअल वर्किंगच्या ॲटमॉस्फिअरमध्ये जाण्याची संधी मिळते. इंटर्नशिप नाही किंवा प्रोजेक्ट नाही, खरं जाऊन काम करणं, आणि त्याच्यातून नोकऱ्या त्यांना निश्चितच मिळणार याबद्दल काही शंकाच नाही. आणि अशा प्रकारची पिढी घडवण्याचं काम स्किल विद्यापीठ कडून अपेक्षित आहे. आणि म्हणूनच केंद्र शासनाने दर राज्यात एक स्किल विद्यापीठ असावं असं 2017ला घोषित केलं होतं. आणि त्या अनुषंगाने 6-7 राज्यांमध्ये स्किल विद्यापीठांची स्थापना झाली आहे. हे जरी झालेलं असलं तरी हे खूप नवीन कॉन्सेप्ट आहे. म्हणजे इव्हन आपल्या महाराष्ट्रात सुद्धा हे अगदी नवीनच आहे. कौशल्य आपण जी म्हणतो ती कोणत्या वयात आणि कोणाला शिकता येतील, कोणाला याच्यामध्ये दाखल होता येईल, हा एक खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि स्किल असं एक क्षेत्र आहे की ज्याला वयाची मर्यादा नाही. आणि स्किल कधीपासून शिकवावं याची पण मर्यादा नाही. माझ्या मते तरी अगदी 12-13 वर्षांपासून शाळेत सुद्धा आता स्किल्स देण्याचं कार्य चालू झालेलं आहे. NEP 2020 त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. पण ते जरी असलं तरी NSDCने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्किल्सचे लेवल्स ठरवलेले आहेत. अगदी लोएस्ट लेवल 2, 3, 4 असे लेवल्स आहे. आणि हायर एज्युकेशनचे जे लेवल्स आहेत ते 4-4.5 पासून लेवल्स एक फ्रेमवर्क जो दिलेला आहे भारतामध्ये तो फ्रेमवर्क चालतो. संपूर्ण भारतात हा फ्रेमवर्क आहे. आणि 4.5 पासून
5, 5.5, 6, 7 म्हणजे अप टू PhD प्रोग्राम्स जो आहे तो स्किल्सचे लेवल्स ठरवलेले आहेत. हे जरी करत असलो तर दिस इज ज्याला आपण म्हणतो की ऑर्गनाइज्ड डिग्री प्रोग्राम्सचा उल्लेख मी इथे करेन, ज्याच्यासाठी हे आपण आत्मसात करून त्याचे क्रेडिट ट्रान्सफर सुद्धा आपण आपल्या डिग्रीजमध्ये करू शकतो. याच्याच बरोबर अपस्किलिंग हा एक मोठा विषय आहे, भारतामध्ये एक मोठा विषय आहे, कारण अनेक गोष्टी बदलत आहेत आणि जवळजवळ 40% जॉब प्रोफाईल्स जे आहेत ते आता बदलत आहेत. आणि जेव्हा जॉब प्रोफाईल्स बदलतात तर नवीन जॉब्स ची निर्मिती होते. एखादा व्यक्ती 35 वर्षाचा असेल, 40 वर्षाचा असेल, 45 वर्षाचा असेल, कुठल्याही वयोगटात तो असला तरी आज रिस्किलिंग करण्याची मानसिकता ठेवणं खूप आवश्यक आहे, नाही तर तो रिडंडंट होईल. अनेक ठिकाणी असं होतं की लोक रिडंडंट होतात आणि मग नंतर त्यांना त्यांच्या नोकरीत सुद्धा त्यांना ठेवता येणं शक्य होत नाही आणि नवीन जॉबसाठी ते सक्षम नसतात, कारण त्यांनी पुढे काही केलेलंच नसतं. एक ग्रॅज्युएशन केलं, नोकरीला लागलो आणि असं खाजगी क्षेत्रात आता होणारच नाही. खाजगी क्षेत्रात तुम्हाला खरंच पुढे जायचं असेल तर तुम्हाला सातत्याने नवीन नवीन स्किल्स आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं स्किल्स हे लाईफ लॉंग लर्निंगचं एक प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया आणि ही मानसिकता ठेवून आपण आयुष्यात पुढे गेलो तर स्काय इज द लिमिट असं मला वाटतं. आणि हा बदल भारतात घडताना मला दिसतोय. आणि भारतामध्ये आत्ता आपण महाराष्ट्रात आहोत जिथे खूप प्रगती होते, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट भारताची प्रचंड प्रमाणात होते. आता आपण ऑलमोस्ट टॉप 3-4 इकॉनॉमीज मध्ये आपली गणना व्हायला लागली आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमी आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमी हे नॅशनल लेवलवरती बोलल्या जात आहे, पण महाराष्ट्रात सुद्धा $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं धोरण आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल घडत आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला खूप बदल घडताना दिसत आहेत, जिथे रिस्किलिंग, अपस्किलिंग म्हणजे अपस्किलिंगच नव्हे, एखाद्या व्यक्ती एक काम करतोय अनेक वर्ष, पण आता त्याला दुसऱ्या क्षेत्रात जायचंय तर रिस्किलिंग ज्याला आपण म्हणतो असं सुद्धा करणं शक्य होणार आहे. आणि ह्या ज्या प्रगतीचे जे मार्ग शासनाकडून आपल्याला वेळच्या वेळेला मिळत आहेत त्याचा थोडा अभ्यास केला तर मला असं वाटतं की जी इच्छुक लोक आहेत त्यांना म्हणजे आत्ता जे काम करतात त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा नवीन कामांमध्ये जाण्याची संधी स्किलद्वारे मिळू शकते असं म्हणजे क्षेत्र बदलणं शक्य आहे किंवा आपल्यामध्ये जे कौशल्य आहे ते कौशल्य अधिक विकसित करणं, स्वतःला कायम अपडेटेड ठेवण्याची गरज आहे. हे आत्ताच्या काळामध्ये म्हणावं लागेल. विद्यापीठामध्ये ऍडमिशन्स घेण्याची पद्धत काय आहे त्याविषयी थोडं. आपल्याकडे अनेक अभ्यासक्रम आहेत इथे, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड पण बरेच अभ्यासक्रम आहेत. त्याच्यामध्ये कम्प्युटर टेक्नॉलॉजी असेल, मेकेट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यानंतर बिझनेस ॲनालिटिक्सवरती आपण जोर देऊन काही बॅचलर्स प्रोग्रॅम, मास्टर्स प्रोग्रॅम्स इथे आपण ठेवलेले आहे. त्याचबरोबर मास्टर्समध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी असे अभ्यासक्रम आहेत. इनोव्हेशन, न्यू व्हेंचर मॅनेजमेंट हा एक अभ्यासक्रम आपल्याकडे मास्टर्स प्रोग्रॅममध्ये आहे. डिजिटल मार्केटिंग असेल, अगदी बॉटम ऑफ द पिरॅमिडमध्ये म्हटलं तर फॅसिलिटी मॅनेजमेंट असे सुद्धा अभ्यासक्रम आपल्याकडे आहे. हेल्थ केअर मॅनेजमेंट, DMLT म्हणजे बॅचलर्स इन MLT, मेडिकल लॅब टेक्निशियन्स, असे अनेक प्रोग्राम आहेत. सगळ्यांची एंट्रन्सची पद्धत निराळी आहे. काही कोर्सेसमध्ये आपण CETचा स्कोर घेऊन त्या मुलांना ॲडमिट करतो. काही ठिकाणी आमचे स्वतःची सुद्धा CET आपण घेत असतो. आणि ज्या ज्या कोर्सची जशी जशी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे नॅशनल लेवलवरती जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या गाईडलाईन्स प्रमाणे आपण टेस्ट, अडीकपट कुठलाच विद्यार्थी बिना टेस्टचा विद्यापीठात प्रवेश करू शकत नाही, ते आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण इंटरव्ह्यूज कंडक्ट करतो आणि मग अभ्यासक्रमात त्या मुलांना घेतो. आत्ता तरी
आपले अभ्यासक्रम नवी मुंबई खारघर इथे आहेत, पुण्याला आहे आणि नागपूरला, अशा 3 वेगवेगळ्या जागेवरती आता आपले अभ्यासक्रम चाललेत. हा. त्याचबरोबर आता आपण एक विद्याविहारला आपल्या एक इन्क्युबेशन सेंटरची सुद्धा स्थापना अरे केलेली वा. आहे. बर. तर तिथे आपण स्टार्टअप्सना वाव देण्यासाठी काही स्टार्टअप्सना तिथे आपण ऑनबोर्ड केलेलं आहे. याच्याच बरोबर विद्यापीठाने 60 कॉलेजेस, मुंबई, पुणे, नागपूर या 3 क्षेत्रांमधले 60 कॉलेजेसना जे प्री इन्क्युबेशन सेंटर्स विद्यापीठाचे तिथे स्थापन केलेले आहे. बर. हा. आणि त्यांना आपण मदत करतो आहे आणि प्रोबोनो, म्हणजे त्याच्यावर ते आपण काही त्यांच्याकडून कुठल्याच प्रकारची काहीच फी घेत नाहीये. आणि तिथल्या टीचर्सना आणि तिथल्या विद्यार्थ्यांसाठी आपण अनेक कार्यक्रम घेतो, ज्याच्यातून मुलं उद्योजकतेकडे आणि स्टार्टअप्सकडे वळतील आणि चांगल्या आयडियाज त्यांच्या ज्या आहेत त्यांना थोडंसं पोषण मिळू शकेल, अशा प्रकारे आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो. दरवर्षी आम्ही त्याची एक कॉम्पिटिशन सुद्धा त्याच्यामध्ये घेतो, हा, हा. प्राइज मनी सुद्धा मुलांना देतो आणि त्यातून जे चांगले मुलं असतात त्यांना इन्क्युबेशन सेंटरमध्ये पुढे नेतो. बरोबर. म्हणजे केवळ डिप्लोमा नाही तर डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा या आपापल्या कौशल्यामध्ये, आणि कौशल्याची क्षेत्र सुद्धा तुम्ही म्हटलं तशी अनेक अंगांनी विस्तारलेली आहेत असं म्हणता येईल. तर याच्यामध्ये महिलांसाठी काही वेगळ्या योजना आहेत का? विद्यापीठाची आम्ही जेव्हा स्थापना केली तर 2022 मध्ये पहिला कार्यक्रम जो आम्ही घेतला तो महिलांसाठीच कार्यक्रम होता. आणि हा कार्यक्रम आपण पर्सिस्टंट सिस्टमच्या संयुक्त विद्यमाने केला होता. हा. आणि याच्यामध्ये या कार्यक्रमाचं नाव विंग्स असं होतं. ज्या महिला ज्यांनी 2 ते 5 वर्षाचा ब्रेक घेतलाय फॉर फॅमिली रिझन्स, म्हणजे मुलं होतात तेव्हा ब्रेक घेतात, अशा करिअरमधून ज्या महिलांनी ब्रेक घेतला होता आणि अशा ज्या टेक्नॉलॉजीच्या महिला असतात, इंजिनियर झालेल्या आहेत किंवा MCA वगैरे झालेल्या महिला आहेत, अशा महिलांना 5 वर्षात IT क्षेत्रात इतके बदल घडतात की त्यांचा कॉन्फिडन्स सुद्धा गेलेला असतो. तर असा हा आपण पहिला विंग्सचा कार्यक्रम केला, ज्याच्यामध्ये आपल्याकडे जवळजवळ 550-600 महिलांनी अप्लाय केला, अर्ज केला. आणि पर्सिस्टंट सिस्टम आणि आम्ही मिळून तो पूर्ण कार्यक्रम, त्याची रूपरेषा, त्याच्यात काय शिकवायला पाहिजे हे आम्ही ठरवलं आणि एकत्ररित्या त्या मुलींना किंवा बायकांना आपण ऑनबोर्ड केलं आणि त्या सगळ्यांनी तो कोर्स कंप्लीट केला. आणि कोर्स कंप्लिशन नंतर त्यांनी सगळ्यांना पर्सिस्टंट सिस्टममध्येच जॉब मिळाला. हे एक पहिला आपण उपक्रम केला. याचबरोबर अगदी नुकताच महिलांसाठी आम्ही एक मोठा कार्यक्रम घेतला, ज्याचा उल्लेख सगळीकडे झालेला आहे. AI हे जे क्षेत्र आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे क्षेत्र आहे, आणि इथे अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावं, म्हणजे ॲज युजर. त्या पर्स्पेक्टिव्हनी कॉमन महिलांसाठी कुठल्याही क्षेत्रात असतील, ITतल्याच असायला पाहिजे असं आवश्यक नव्हतं. आपण 10,000 महिलांचं AI ट्रेनिंग मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं घेतलं. हे पूर्ण ट्रेनिंग स्पॉन्सरशिप मायक्रोसॉफ्टची होती आणि आपण हे ट्रेनिंग सगळ्या अशा 10,000 महिलांना दिलं. त्याच्यामध्ये 750 टीचर्सचा समावेश होता. आणि असा प्रश्न अनेकांनी विचारला की महिलांना काय AI शिकवायला पाहिजे, वाय विमेन. तर या प्रश्नाचं अगदी सिंपल उत्तर आहे. एक महिला असल्यामुळे मला असं वाटतं की मला हे खूप कळकळीनं वाटतं की AI म्हणजे काय. शेवटी AI हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्याचं इंटेलिजन्स कुठून डेव्हलप होतं तर आपल्या मेंदूतून तयार होतं. आणि याच्यात जर का 90% डेटा हा मेल ओरिएंटेड गेला तर त्याचं डिसिजन मेकिंग मेल ओरिएंटेड होतं. तर अधिकाधिक महिलांनी त्याचा उपयोग केला तर विमेन ओरिएंटेड डिसिजन मेकिंग सुद्धा त्याच्यात होऊ शकतील. जेव्हा आपण म्हणतो की आपली लोकसंख्या जवळजवळ निम्मी आहे, तर डिसिजन मेकिंग सुद्धा तसंच व्हायला पाहिजे. याच्या पूर्वी सुद्धा अनेकदा AIचे टूल्सच्या लोकांनी इव्हन भारताबाहेर वापरले.
एखाद्या याच्यासाठी वापरले होते HR मध्ये, तर जे स्क्रुटनी झाली ती स्क्रुटनी अगदी मेल ओरिएंटेड झाली. तर असं होता कामा नये. तर आपल्याला जर का AI सगळ्या क्षेत्रांमध्ये आणायचं आहे आणि महिलांचा सहभाग त्याच्यामध्ये हवा असेल तर त्यांना AIचा उपयोग करता यायलाच पाहिजे. दृष्टिकोनात सुद्धा फरक दृष्टिकोनात. पडतो. बरोबर. आणि त्या AIच्या मागे सूत्रधार हा माणूसच आहे शेवटी. म्हणजे आता तर पुरुष की बाई असं, तर त्यामुळे महिलांपर्यंत हे पोहोचवणं गरजेचं मला असं वाटतंय. आणि अधिकाधिक महिलांनी STEM एरियामध्ये सुद्धा येणं गरजेचं आहे. सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग या सगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांनी यावं, हा एक उपक्रम मी पर्सनल लेवलवरती सुद्धा याच्यावरती खूप इच्छुक आहे की हे कार्य आपण पुढे न्यावं असं, आणि विद्यापीठाच्या माध्यमातून आपण हे करू शकू. या AIचा आता तुम्ही उल्लेख केलाच आहे, तर AI विषयी एक भीती पण आहे की याच्यामुळे आपली पारंपरिक जी कौशल्य आहेत ती जातील की काय, ते आपण सगळं हरवून बसू की काय, अशी एक भीती वाटते. आणि मग त्या क्षेत्रातले जॉब्स किंवा त्याच्यातल्या संधी या कमी होतील का बदलणार आहेत, काय सांगाल? बदलणारच आहे. आणि बदल, चेंज इज कॉन्स्टंट जसं आपण म्हणतो. आणि हे आत्मसात करणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. सगळ्यांनीच ते आत्मसात करायला पाहिजे. आणि AI आलं तरी AI डिसिजन मेकिंग टूल म्हणून आपण वापरणार आहोत अनेक ठिकाणी. अगदी काही जॉब्स रिडंडंट जरी झाले तरी 40% रिडंडंट झाले तर 60% नवीन जॉब्स क्रिएट होणार आहे. आणि हे जे नवीन जॉब्स क्रिएट होणार आहे ज्याच्यासाठी आपल्याला पुढची पिढी सक्षम करणं गरजेचं आहे, तर तिथे स्किलची जोड देऊन आपल्याला पुढच्या पिढीला तयार करणं आवश्यक आहे. आणि भारताचं वैशिष्ट्य आत्ता या क्षणी असं आहे की आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड खूप पॉझिटिव्ह आहे. आपल्याकडे लोकसंख्या आहे, पण ही लोकसंख्या आपण चांगल्या रीतीने ट्रेन केली स्किल्सच्या माध्यमातून, तर मला असं वाटतं की अनेक लोकांना त्याच्यातून एम्प्लॉयमेंट सुद्धा क्रिएट होण्याची शक्यता आहे. भारतातच नव्हे तरी भारताच्या बाहेर सुद्धा त्यांना खूप संधी उपलब्ध होऊ शकतील. तर मला असं वाटतं घाबरून जाण्यासारखं काहीच नाहीये. आणि आज AI उद्या अजून काहीतरी असेल. 2000 साली काहीतरी वेगळं होतं, जेव्हा म्हणजे बस्ट ऑफ IT आपण बोलत होतो. असे दर डेकेडमध्ये काही ना काही नवीन गोष्टी आपण सुद्धा बघतच आलेलो आहे. त्याच्यामुळे आपलं आयुष्य थांबलेलं नाहीये किंवा प्रगती कमी झालेली नाहीये. कम्प्युटर्स पहिल्यांदा आले तेव्हाही भीती होती, पण उलट त्याची अधिक मदत झाली आणि अनेक गोष्टी म्हणजे स्पीड सुद्धा कामाचा खूप वाढलेला आहे, वेग वाढलेला आहे आपला जगण्याचा, तसा त्याच्यासाठी मदत झाली त्याच्यातनं असं म्हणता येईल. संधी असं आपण म्हणत असताना संधी ह्या केवळ नोकरीच्या नाही तर व्यवसायाच्या सुद्धा. तर स्टार्टअप्सला यातून किती बळ मिळते आणि खरंच ते यशस्वी होतात का फक्त सुरुवातीला काही 1-2-5 वर्ष स्टार्टअपचं आयुष्य वगैरे असं एक म्हटलं जातं, त्याविषयी तुमचा अनुभव काय आहे? नाही, आता या स्टार्टअप या क्षेत्रात मी जवळजवळ 7-8 वर्षांपासून कार्यरत आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की जर का आपल्याला पुढच्या पिढीला थिंकिंग केपेबिलिटीज डेव्हलप करायच्या असतील तर स्टार्टअप्स शिवाय काय पर्यायच नाही. स्टार्टअपचा अर्थच काय? स्टार्टअपचा अर्थ आहे की एखादा प्रॉब्लेम आहे त्याला सोडवणे आणि त्याच्यासाठी एखादा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जी स्केलेबल आहे. म्हणजे आपण एखादा प्रॉडक्ट सर्व्हिस आणतो आणि तो X पासून 10X पर्यंत जाण्याची ज्याची ताकद आहे त्याला आपण स्टार्टअप म्हणतो. तर असं करत असताना याच्यातून खूप साऱ्या गोष्टी साध्य होतात की मुलांची किंवा युवक युवतींची विचार करण्याची शक्ती आपण वाढवतो. त्याची आजूबाजूला जे काही त्याच्या आयुष्यात आहे किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग केपेबिलिटीज त्याच्या वाढत आहेत. आणि त्याच्यातून जर का तो स्वतःचा उद्योग तयार करतो आहे किंवा त्या क्षेत्रात जातो आहे तर मला असं वाटतं त्याच्यासाठी खूप कॉन्फिडन्सची गरज असते. अगदी सगळेच त्या क्षेत्रात जाऊ शकतात अशातला भाग नाहीये. अनेक योजना आहेत, मला वाटतं शासन, सरकार, स्टार्टअप इंडिया अशा अनेक स्कीम्स आहेत ज्याच्यातून आपण सीड फंड सुद्धा देतोय. तर ज्या युनिकॉर्न्स झाल्या आहेत त्याची संख्या सुद्धा भारतात खूप वाढलेली आहे. आता जगात आपण 3ऱ्या क्रमांकावरती आहोत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावरती चायना आणि 3ऱ्या क्रमांकावरती भारत आहे. तर आपण ज्या पद्धतीनं या क्षेत्रात झेप घेतलेली आहे आणि आपण जे बोलतो की भारतात मेक इन इंडिया व्हायला पाहिजे, तर मेक इन इंडिया तेव्हाच होईल जेव्हा आपण स्टार्टअप्स क्रिएट करू, आपले स्वतःचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस डेव्हलप करू. तर मला असं वाटतं की स्काय इज द लिमिट स्टार्टअपसाठी. आणि
काही अनसक्सेसफुल स्टार्टअप सुद्धा असतात, असं नाही की सगळे सक्सेसफुल होतात, बरोबर. किंवा काही मिड बँडमध्येच राहतात आणि काही वरची झेप घेतात. हां. आणि असेही अनेक स्टार्टअप्स आहे की ज्यांनी पहिला स्टार्टअप चालू केला आणि तो सक्सेसफुल नाही झाला, त्याला पिव्हट केलं, परत दुसरा प्रॉडक्ट आणला, तिसरा आणला. भारतात आता ॲव्हरेज एज ऑफ अ स्टार्टअप इज 30-35. अमेरिकेत मुलं 14व्या-15व्या वर्षी सुद्धा स्टार्टअप्सच्या क्षेत्रात जायला उत्सुक असतात. तर त्यामुळे आपल्यासाठी एक मोठा पल्ला आहे जो आपल्याला अजून गाठायचा आहे, म्हणजे आव्हान आहे हे. आव्हान आहे. आणि ते आपण कॉलेज इकोसिस्टम मध्येच आणण्याची गरज आहे. जेव्हा मुलगा किंवा मुलगी शिकते आहे, वेन शी इज इन द अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम, तेव्हापासून त्याच्या डोक्यामध्ये घालण्याची गरज आहे की, आणि त्यातले काहीतरी 2-3-4-5% मुलं मुली त्याच्यामध्ये जातील याची कल्पनाही आपल्याला आहे. कारण 80-85% मुलं मुली अशी असतात की जे म्हणतात की बाबा मला तरी जॉबच हवा आहे, नोकरी आय हवी आहे. जस्ट वॉन्ट टू वर्क फॉर समबडी, मला कोणासाठी तरी काम करायचं. पण जे 4-5% मुलं मुली असतात ज्यांना काहीतरी स्टार्टअप्समध्ये जायचं आहे, त्याच्यातूनच ती संख्या पुढे वाढत जाणार आहे. IPsची पण संख्या वाढलेली आहे भारतामध्ये. जे आय पी साठी लोक जाणार आहे त्याची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याची संख्या मोठी होताना दिसते. याचाच अर्थ आहे की लोक खूप विचार करायला लागले आणि अनेक प्रश्नांचे सोल्युशन्स द्यायचा प्रयत्न करतात. म्हणजे समस्यांची उत्तरं शोधण्यासाठी उपाय जे शोधले जातात त्यातून स्टार्टअप्स किंवा नव्या उद्योगांचा जन्म होतो असं म्हणता येईल. या उद्योगांमधल्या काही आम्हाला खास यशकथा अशा सांगाल का की ज्यांनी ह्याचं प्रशिक्षण घेतलंय आणि स्वतःचा काहीतरी छोटासा का होईना व्यवसाय सुरू केलाय? स्टार्टअपमध्ये कोणी छोटासा व्यवसाय करतच नाही, त्याला आपण ऑन्टरप्रिनरशिप म्हणतो, ऑन्टरप्रिनरशिप किंवा उद्योजक म्हणतो. उद्योजक आणि स्टार्टअपमध्ये हाच डिफरन्स आहे. आणि अगदी मुंबईत सुद्धा आपण म्हटलं तर महिलांमध्ये न्यायकाची ज्या आहेत त्यांनी युनिकॉर्न तयार केलेले, असे युनिकॉर्न झालेले सुद्धा अनेक सक्सेस स्टोरीज मुंबईमध्ये सुद्धा आहेत, पुण्यात आहेत, मोठमोठ्या शहरांमध्ये आहे. तर याची संख्या खूप मोठी आहे. ऑफकोर्स आता माझं विद्यापीठ तर अगदी नवीन आहे. आमचं इन्क्युबेशन साली आपलं सुरू झालं आणि 23 पासून आपण साधारण पायलट बॅचेस घ्यायला सुरुवात केली. 24, 25, 26 आता खऱ्या रीतीनं हा दुसराच वर्ष विद्यापीठाचा आहे. तर इथल्या सक्सेस स्टोरी स्टार्टअप मधल्या यायला अजून थोडासा अवकाश आहे, थोडासा वेळ लागेल. पण ते जरी असलं तरी विद्यापीठामध्ये आम्ही अनेक अशा गोष्टी केल्या आहेत की ज्याच्यातून अगदी 2 वर्षाच्या कालावधीत सुद्धा आपण बऱ्याच सक्सेस स्टोरीज क्रिएट केलेल्या आहेत. त्यातली एक महत्त्वाची सक्सेस स्टोरी जी मला अगदी आवर्जून सांगावीशी वाटते की आपल्याकडे आपण एक MTech सायबर सिक्युरिटीचा कोर्स चालवतो. त्याच्यामध्ये माझ्याकडे एक MTech सायबरचा एक विद्यार्थी आणि एक फॅकल्टी, हे दोघेही ऑपरेशन सिंदूरमध्ये कार्यरत होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये काम केलं. अनेक जागी मी बघत होते की लोक देशभक्तीचा आठवडा सेलिब्रेट करत होते, पण इथे तर खरंच माझे एक विद्यार्थी आणि एक शिक्षक याच्यामध्ये काम करत होते आणि हे बघत असताना मला इतका मनापासून आनंद झाला. अभिमानास्पद आहे खूपच. म्हणजे नॅशनल सिक्युरिटीवरती विद्यापीठाने काम करावं असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून आपण सायबर सिक्युरिटीचे एक स्टेट ऑफ द आर्ट सेंटर सुद्धा चालू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सायबर सिक्युरिटीचं ट्रेनिंग सुद्धा देतो. MTechच्या बरोबर ट्रेनिंगही देतोय. आणि हे म्हणजे अगदी फेदर ऑन द कॅप ऑफ द युनिव्हर्सिटी आहे की आमच्या, तर हे आम्हाला करता येऊ शकलं याचा मला खूप अभिमान वाटतो, मनापासून आनंद आहे या गोष्टीचा. कौशल्य म्हणत असताना तुम्ही आता ही जी काही उदाहरणं दिलीत ही सगळी नव्या काळातली आणि विशेषतः तंत्रज्ञानाला धरून आपल्याला कसं पुढे जायचं आहे अशा पद्धतीची ही उदाहरणं झाली. पण मग आपली जी पारंपरिक कौशल्य आहेत ती सुद्धा अधिक नीटस होण्यासाठी, अधिक चांगली होण्यासाठी अशा तऱ्हेच्या काही योजना किंवा असं काही घडतंय का आपल्याकडे ह्याचं प्रशिक्षण?
आहे ना, तर योजना अनेक आहेत त्याच्यामध्ये. ज्या आपला जो विभाग आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी अंतर्गत अशा अनेक योजना आहेत. त्या योजनांचा जोड देऊन आपण जे बेसिक स्किल्स आहेत, जे भारतातले बेसिक स्किल्स आहेत, म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेले अशी, त्याच्यासाठी पण निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि अनेक लोकांनी त्याचा उपयोग सुद्धा केलेला आहे. अनेकदा असं वाटतं की म्हणजे फॉर एक्झाम्पल शिंपी असेल किंवा असे जे स्किल्स आहेत, इनफॅक्ट शिवणकला वगैरे, मोठ्या मोठ्या कंपन्यांना जिथे याची खूप गरज असते, फॉर एक्झाम्पल एखादा टाटा ट्रेंड सारख्या झुडिओचं स्टोअर असेल किंवा रेमंडचं स्टोअर आहे, त्यांना सुद्धा अशा जे टेलर्स आहेत त्यांची इतकी आवश्यकता होती आणि लोक ते प्रोफेशन सोडायला लागले, तर त्यांनी ग्लॅमराईज करून त्याला एक नवीन नाव सुद्धा दिलं, जेणेकरून मुलं त्याच्यामध्ये येतील आणि एक्सेप्ट करतील त्याला एक प्रोफेशनसाठी. सो अशा खूप गोष्टी घडतात. म्हणजे ट्रेडिशनल स्किल्सच आहे, पण त्याला पण आपण काही गोष्टींची जोड देऊन त्याला ग्लॅमराईज करून त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि योजनांची जोड देऊन मला महाराष्ट्र शासनाने अनेक योजना सुद्धा त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत आणि ग्रामीण भागात सुद्धा या योजना आता उपलब्ध आहेत. आणि अनेक लोक त्याचा ते आत्मसात करून त्यांचे स्किल्स पॉलिश करत आहेत, ज्याला असं म्हणतं तेही चालू आहे. पण म्हणजे असे छोटे छोटे बलुतेदार ज्याला म्हणतो, त्याचे जे स्किल्स आहेत त्याच्यावरती पण आपल्या काही योजना आहेत, काम सुरू आहे. पण ते डिपार्टमेंट ऑफ स्किल्स ऑन्टरप्रिनरशिप इनोव्हेशन या आपल्या डिपार्टमेंट मार्फत होते. बरोबर. आणि या सगळ्या कोर्सेसची, अभ्यासक्रमांची माहिती ही आम्हाला या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मिळू शकते? हो, संकेतस्थळावरती आहे. माझ्या संकेतस्थळावरती चॅटबॉट सुद्धा आहे, तर तुम्हाला अगदी काही प्रश्न विचारायचे असतील तर माझा चॅटबॉट सुद्धा तुम्हाला उत्तरं देऊ शकेल किंवा काउन्सिलरपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. आणि विद्यापीठाच्या वेबसाईटवरती व्हिजिट करू शकता किंवा विद्यापीठाचे जे कार्यालय आहे तिथे सुद्धा जर गेलात तरी तुम्हाला सगळी माहिती मिळू शकेल. एखाद्या कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल आणि आता ॲडमिशन सीझन आहे तर आम्ही सगळ्यांना खूप वेलकम करतो. बरोबर. महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ह्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची माहिती घेता येईल आणि अर्थातच तिथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी काउन्सिलर्स आहेत, समुपदेशक आहेत आणि विद्यापीठाची जी वेगवेगळी केंद्र आहेत तिथे आपल्याला शिकवणारे तज्ज्ञ मार्गदर्शक सुद्धा उपलब्ध असतील. तर निश्चितच याचा फायदा घ्यायला हवा. आणि खरंच कौतुकास्पद, अभिमानास्पद आहे आपल्यासाठी की महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आपल्याकडे आहे आणि त्याच्या प्रमुख कुलगुरू अर्थातच डॉक्टर अपूर्वा पालकर आज आपल्याकडे आल्या आणि राज्यामध्ये आपल्या या कौशल्य या विषयाला किती महत्त्व दिलं जाते हे आज तुमच्याशी बोलताना पुन्हा एकदा लक्षात आलं. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.